बोलायचंय तुम्ही संमतीवर येऊन गेलात. अध्यक्ष महाराज, सरकारचा हेतू चांगला आहे. जेवढे आपण कायदे कडक करतोय आणि आपण कायदे जेवढे कडक करतोय पण तेवढेच मार्ग काढणारी व्यवस्था पण खाली जन्माला येते. मी अनेकदा सांगतो की कुंपणच शेत खाते. त्या भागातला ठाणेदार जो पीआय असतो त्याची सगळी टीम असते. त्या टीमच्या आधिपत्याखाली हे सगळे अश्लील आणि अवैध धंदे चालताना आपण अनेक ठिकाणी आपल्या निदर्शनास आलेले आहे. अध्यक्ष महाराज, आता अलीकडे तर बार हा जो इश्यू आहे, हा बार रूम तर आता आपल्याला गावागावामध्ये पाहायला मिळतो. इतक्या परवानग्या आपण देतोय बार रूमच्या. शाळेच्या बाजूला, मंदिराच्या बाजूला आता बार रूम खेड्यापाड्यातही पोहोचले. आणि ही जी काही कालपर्यंत मोठ्या शहरामध्येच हे जे डान्स बार होते ते आता तालुक्याच्या पातळीवरही पोहोचलेत आणि तिथेही आपल्याला या पद्धतीची व्यवस्था पाहायला मिळते. असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे. कधी कधी तर आपल्या राज्यामध्ये दारूबंदी कायदा आहे. आता या दारूबंदी खात्याचं नाव आपल्याला बदलावं लागेल. दारू उघडा खाता करावा लागेल. आता बंदीचा विषय संपला. आता त्याच्यामुळे आपण या बिलामध्ये एक विशेषता असं आहे की महिलांच्या प्रतिष्ठेचं संरक्षण करण्याबाबतचा अधिनियम आहे. महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, सावित्रीबाई फुल्यांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अत्याचार, त्यांच्याकडून अश्लील नृत्य करून घेणं, त्यांच्यावर जबरदस्ती अत्याचार करणं, या व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढताना आपण चित्र पाहतोय. आणि म्हणून आपण कायदा आणत असताना या कायद्यामध्ये काही तरतुदी केल्या पाहिजेत. कारण की पोलीस विभाग जेव्हा या कायद्याचंच उल्लंघन करते, आपण फक्त बिअर बार, आपण ज्या डान्स बारचा जो मालक असतो त्याच्यावर आपण कारवाई करायची तरतुदी असतात. पण मगाशीच आपण पाहिलं असेल की बुलढाणा जिल्ह्यातल्या घटनेमध्ये एका बाईचं जे काही ते जळलेलं शरीर मिळालं आणि त्याच्यानंतर पोलिसांनी तिच्या भावावर, तिच्या वडिलावरच गुन्हे दाखल केलेत आणि ती 2-4 दिवसानंतर ती बाई पोलीस स्टेशनमध्ये आली. तर अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल करून मुख्यमंत्री महोदयांनी मगाशी सांगितलं की त्यांना आता आम्ही निलंबित करतो आणि त्याच्यावर नंतर त्यांना सेवेतूनच मुक्त करायच्या बाबतचं आम्हाला कायदेशीर सगळ्या गोष्टी तपासून ह्या सगळ्या कारवाई कराव्या लागतील, असं मुख्यमंत्री महोदय मगाशी उत्तर देत असताना सांगितलं. मला वाटतं की जेव्हा आपण कायदे कडक करतो, लोकहितासाठी करतो, महिलांच्या संरक्षणासाठी करतो, महिलांच्या प्रतिष्ठेसाठी करतोय, तर अशा वेळेस जेव्हा कुंपण शेत खाणारी व्यवस्था असते, जे रक्षकच भक्षक होतात, त्यांच्याबद्दलही सुद्धा या कायद्यामध्ये तरतुदी याव्यात अशी आमची भूमिका आहे. कारण की कायद्याचा धाक कायद्याचं रक्षण करणाऱ्यांच्या मनात राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे हे प्रकार वाढत चाललेले आहेत. एखाद्या भागामध्ये आजही मुंबई शहरामध्ये साटम साहेब आहेत, सगळेच आहेत, तिथं मुंबईचे आमदार आहेत, ठाण्यामधले आमदार इथं आहेत. आपण पाहिलं असेल की भिवंडी असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, या भागामध्ये अनेक भागामध्ये अवैध डान्स बार आपल्याला पाहायला मिळतात. आता अवैध डान्स बार अगर एखाद्या भागात चाललेलं असतील तर विदाऊट पोलिसाच्या संरक्षणाशिवाय चालत नाही. आणि म्हणून मला आपल्याला विनंती आहे की आपण जेव्हा कायद्याचं स्लोगन एवढं चांगलं दिलं, महिलांच्या प्रतिष्ठेचं संरक्षण करण्याबाबत अधिनियम 2016, यामध्ये आणखी सुधार करण्याचं विधायक आपण इथं कायदा आणतोय. आणि म्हणून माझी आपल्याला एवढी सूचना आहे की कायद्यामध्ये ही जी रक्षक व्यवस्था आहे, या व्यवस्थेवरही आपल्याला वचक ठेवता आला पाहिजे, जेणेकरून ही अवैध धंदेच चालले नाही पाहिजे. आणि कारण की अनेक आपण बारमध्ये पाहतोय की जेव्हा धाडी पडल्या जातात बाहेरच्या पोलिसांकडून, तर जेव्हा माहिती होते तर स्थानिक लोक जे तुमचे पोलीस आहेत तेच त्यांना सांगतात की धाड पडणार आहे. आणि अनेक बारमध्ये आपण पाहिलेलं आहे की टीव्हीवर पाहतो आपण की त्या बारच्या याच्यामध्ये आतमधल्या याच्यामध्ये भिंतीमध्येच दुसरं एक रूम बनवलं जातं आणि त्याच्यात ते लपवले जातात, नाही तर भुयारामध्ये टाकले जातात, असं चित्र आपण पाहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की स्थानिक जे व्यवस्था असते, प्रशासनाच्या व्यवस्था असतात, यांच्यावरील लगाम कसं आपल्याला कसता येईल त्या दृष्टिकोनातल्या तरतुदी ऑन द स्पॉट
त्याला सेवेतूनच मुक्त करता आलं पाहिजे, जेणेकरून हा धाक असला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. आणि म्हणून अशी तरतूद यावी. या कायद्याला विरोध करण्याचं कारण नाही, कारण की मला आठवतं की 2016 जेव्हा कायदा बनत होता त्यावेळेस आम्ही होतोच सभागृहामध्ये, याच्यावर एक मोठी चर्चा झालेली होती. पण जे काही पळवाट काढली जात आहे त्या पळवाटीला पुन्हा अजून थांबवण्याच्या दृष्टिकोनातून हा कायदा आपला इथं आणतोय. पण जेव्हा कुंपण शेत खात आहे, संरक्षकच त्या ठिकाणी भस्मासूर होतात आहे, त्यांच्याच दृष्टिकोनातूनही सुद्धा पावलं उचलली पाहिजे आणि त्या पद्धतीच्या कायद्याच्या तरतुदी आल्या पाहिजेत, ही भूमिका आमची आहे. संजय केळकर.